नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत मुगाचं मेदगं। हे मुगाचं मेदगं बनवण्यासाठी अगदी सोपं आहे। घरातल्या कमी साहित्यामध्ये तयार होणारं मुगाचं मेदगं कसं तयार करायचं ते आज आपल्याला बघायचं आहे। रेसिपी अगदी सिंपल आणि साधी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला सगळ्यात अगोदर मूग भाजून घ्यायचे आहेत। आपण 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत। त्याकरिता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला मूग टाकून मुगाचा हलकासा रंग बदलला आणि यामधून छान अशी खुशबू आली की आपल्याला गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे। की मूग भाजल्यामुळे हलके होतात आणि लवकर शिजतात। आपल्याला हे मुगाचं मेदगं मूग न भिजवता इन्स्टंट असं तयार करायचं आहे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी मूग भाजून घ्यायचे आहेत। मूग हलकेसे मी भाजून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। मूग मी या ठिकाणी विकतचे वापरत आहे, त्यामुळे मी धुवून घेणार आहे। तुम्ही एखाद्या कॉटनच्या ओल्या कपड्याने पुसून देखील घेऊ शकता। एका बाउलमध्ये मी हे मूग काढून घेतलेले आहेत। यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकून आता आपल्याला ही मूग धुवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 पाण्याने न धुता एकाच पाण्याने हलक्या हाताने चोळून मी हे मूग धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला मुगाला शिजवून घ्यायचं आहे। कुकरमध्ये आता मी मूग टाकून घेतलेले आहे। त्यामध्ये मी काही पाणी देखील टाकलेले आहे। मूग शिजण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये मी पाणी टाकलेले आहे। 1 वाटी मुगासाठी मी 2 ते 2.5 वाट्या पाणी टाकलेले आहे आणि कुकरचं झाकण बंद करून मंद आचेवरती आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। मूग आपल्याला एकदम छान मऊ असे शिजवून घ्यायचे आहे। आपले जे मूग आहेत ते शिजत आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारा एक मसाला तयार करून घेऊया। कुठल्याही खड्या मसाल्याचा वापर न करता एकदम सिंपल आणि साधा मसाला आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे। त्यासाठी मी या ठिकाणी 1 पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। एक 7 ते 8 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एक 5 ते 6 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। गॅसवरती सेम कढई आहे। यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेत आहे। शेंगदाणे टाकल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। शेंगदाणे आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचे। आता शेंगदाणे मी छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेत आहे। हिरवी मिरचीचा देखील रंग बदलेपर्यंत आपल्याला मिरची छान तळून घ्यायची आहे किंवा भाजून घ्यायची। मिरचीचा रंग देखील पूर्णपणे बदललेला आहे। यामध्ये मी लसण टाकून घेत आहे। सोबतच मी यामध्ये कोथिंबीर देखील टाकून घेत आहे। कोथिंबीर देखील मी थोडीशी परतून घेतलेली आहे। हे सर्व साहित्य मी छान भाजून घेतलेले आहे। एका प्लेटमध्ये काढून याला हलकसं थंड करून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य हलकेसे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला पाणी न टाकता हलकेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी मिक्सरचा एक मोठा जार घेतलेला आहे आणि यामध्ये आपण हे सर्व साहित्य टाकून घेतलेले आहे। थोडेसे जाडसर मी असे वाटून घेतलेले आहेत। भाजीसाठीचा जो मसाला आहे तो देखील आपला तयार झालेला आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या काढून मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि कुकर आपण हलकासा थंड करून घेतलेला आहे। आपले जे मूग आहेत ते एकदम छान मऊ असे शिजलेले आहेत। पाणी थोडंसं कमी वाटत आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेत आहे। तुम्ही थंड पाणी टाकलं तरी देखील हरकत नाही। थोडंसं पाणी टाकून आपल्याला मुगाला घोटून घ्यायचं आहे। एकदम बारीक न करता थोडेसे अख्खे मूग यामध्ये दिसले पाहिजे किंवा राहिले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला याला घोटून घ्यायचं आहे। तर एका चमच्याच्या मदतीने मी याला छान घोटून घेतलेलं आहे। तुम्ही पावभाजी मॅशरचा देखील वापर करू शकता। आता आपले सर्व साहित्य तयार आहेत। आता आपण भाजीच्या फोडणीकडे वळूया। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचे। त्यानंतर आपण यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। सोबतच मी जिरे देखील टाकून घेतलेले आहे। जिरे आणि मोहरी आपली छान तडतडलेली आहे। आता यामध्ये आपल्याला तयार केलेले जे वाटण आहे ते वाटण टाकून घ्यायचं आहे। शेंगदाणे भाजलेले आहेत, मिरची देखील आपण तळलेली आहे, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ तेलामध्ये याला परतून घेण्याची गरज नाहीये। हलकसं आपण तेलावरती याला गरम करून घेऊया। यामध्ये आपण काही कढीपत्त्याची पानं देखील टाकलेली आहेत। पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे। मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मसाला आपण छान परतून घेतलेला आहे। यामध्ये घोटून घेतलेले जे मूग आहेत ते मूग टाकून घ्यायचे आहेत। मूग टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता। गरजेनुसार मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। भाजीला आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला भाजीला छान एक उकळी काढून घ्यायची आहे। भाजीला आपल्या छान उकळी आलेली आहे आणि छान तेलाची तरी देखील आलेली आहे। भाजीला रंग देखील एकदम मस्त असा आलेला आहे। चवीला ही भाजी एकदम मस्त लागते। बनवण्यासाठी देखील सोपी आहे आणि खाण्यासाठी देखील एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे। भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता। सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे।
मी या ठिकाणी तांदळाच्या भाकरी तयार केलेल्या आहेत. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत हे खाऊ शकता किंवा चपातीसोबत देखील छान लागतं. भातासोबत तर आणखीनच छान लागते. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका छानशा आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.